मी डॉक्टर राखी आपल्याला मंगळवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आलेले आहे. मंगळवार हा गणेशजीचा आणि हनुमंताचा दिवस आहे. त्याचप्रमाणे त्या पापमोचनी एकादशीसुद्धा आहे. तर आपल्याला विष्णूंचीही तेवढीच उपास आणि आराधना आपल्याला करायची आहे, उपासना करायची आहे. गणपतीला आपल्याला लाल फूल आणि शेंदूर आणि कुंकुम व्हायचं आहे. हनुमंताला शेंदूर आणि राईच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी न विसरता दिवा लागायच्या वेळेला त्यांना चमेलीच्या तेलाचा किंवा राईच्या तेलाचा दिवा लावून त्याच्याबरोबर एक माचीस द्यायचं आहे. हे न विसरता करायचंच आहे. एकादशी असल्यामुळे विष्णू भगवान महालक्ष्मीचा आहे आणि पापमोचन म्हणजे आपल्याला आपण काय केलं आहे ह्याच्याबद्दल नाही, पण आपल्या पिढ्यांमध्ये किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये काही चांगलं व्हावं आणि काही चुकमुक झालेल्या असतील त्यांचा प्रायश्चित म्हणा किंवा त्याचं आपल्याला याच्यासाठी दोष बसू नये याच्यासाठी आपल्याला पापमोचन एकादशीला दान करायचं आहे. विष्णूंची सेवा करायची आहे. आपल्या पितृंना आपण त्यांच्याकडे क्षमा मागायची, त्यांचे आशीर्वाद मागायचे. आपल्याकडे काय चुकलं असेल तर त्यांना भात आणि दह्याचा नैवेद्य द्या पितृंना किंवा कावळ्याला तुम्ही घाला. पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही मुंग्या आणि मुंगळे आहेत त्यांना तांदळाचं पीठ आणि साखर याचा अन्न द्या. पिंपळाच्या झाडाला साखर घालून पाजल द्या. त्यांना नमस्कार करा. विष्णूचं जर देऊळ जवळ असेल तर विष्णूच्या देवळामध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्या. महालक्ष्मीचं दर्शन घ्या. विष्णू सहस्त्रनाम ऐका, विष्णू स्तोत्र ऐका, गणेश स्तोत्र ऐका, हनुमान चालीसा वाचायचीच आहे, बजरंग बाण ऐका. आपल्याला जर वाचायला वेळ नाही तर चालेल, आपल्याकडे मोबाईल हे सगळ्यात सोपं आपल्याकडे साधन आहे. हेडफोन लावा किंवा घरामध्ये स्पीकरवर ठेवा आणि ऐका. कारण ऐकण्याने सुद्धा आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर खूप त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो आणि आपल्याला जो त्रास आहे किंवा ज्या पण गोष्टी आपल्या अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होतात. मेडिटेशन करायला शिका. थोडं लवकर उठा, मेडिटेशन करा 15-20 मिनटं आणि सूर्याला जल द्या. ज्याने तुमचा सूर्य बलवान होतो आणि सूर्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. तर उद्याचा दिवस जरी मंगळवार असला तरी आपल्याला एकादशीचा सुद्धा हे करायचं आहे. दूध किंवा भात किंवा दही भाताचा नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ.